नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण संपूर्ण उत्तरे आपल्या झालेल्या पेपरची संपूर्ण उत्तरे याचा व्हिडिओ पाहिलेला आहे. आता आपण या पेपरमधील जी 20 गणितं आलेली होती विभाग दुसरा, त्या गणिताचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. आपल्याला जर यानंतर सुद्धा विविध स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहिजे असेल, विविध स्पर्धा परीक्षेची माहिती करून घ्यायची असेल, तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहूया नवोदय परीक्षा 2025 यामधील गणिताची स्पष्टीकरणे. यावर्षीचा पेपर सुद्धा खूप सोपा होता. ज्यांनी सोप्या चुका टाळल्या असतील त्यांचे 80 पैकी 80 प्रश्न नक्कीच बरोबर आले असतील. चला तर मग गणितामधील पहिला प्रश्न क्रमांक 41 आपण पाहूया. 999 आणि 9999 यांचा गुणाकार. आता एवढा मोठा जर आपण गुणाकार करत बसलो तर खूप वेळ लागेल आणि त्यांची अशी अपेक्षा असते बोर्डाची की तुमचा वेळ गेला पाहिजे आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट हुकलं पाहिजे. कोणता विद्यार्थी हे सर्व मॅनेज करू शकतो असे हुशार विद्यार्थी त्यांना काढायचे असतात. मग आपण सुद्धा यामध्ये आयडिया करायची होती. एकक स्थानचा अंक 9 आणि हे एकक स्थानचा अंक 9, 9981 9981 म्हणजे एकक स्थानी 1 येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट झाला. मग आता पाहू, या तिन्ही पर्यायामध्ये एकक स्थानी 1 आहे. जर ही संख्या आपण 9999 ला जर आपण 9000 पकडली आणि या 999 ला फक्त 900 पकडली आणि यांचा जर गुणाकार केला 9981 आणि 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे याचं उत्तर 7 अंकी संख्या येते. आणि इथे 6 अंकी आहे त्यामुळे हे येणार नाही. इथे पण 6 अंकी आहे, हे येणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. प्रश्न काय आहे? 64च्या सर्व अवयवांची बेरीज किती? तर आपल्याला 64चे सर्व अवयव पाहायचे होते. मग सर्व अवयव कोणकोणते येते? सर्वात लहान अवयव 1. समसंख्या आहे म्हणजे 2 सुद्धा भाग जातो. 6 4 10 त्यामुळे 3 भाग जाणार नाही. 4 सुद्धा भाग जातो. आणि पुढे पहा, 5 जात नाही, 6 नाही, 7 नाही, त्याला 8 भाग जातो कारण 8चा वर्ग आहे. 8 8 64. मग आता हे निघालं त्यामुळे या दोघांचा गुणाकार 64 आला पाहिजे. म्हणजे इकडले अवयव निघून जाईल आपले. म्हणजे काय? 16 64 म्हणजे 16 भाग जातो. हे 2चा सोबती पाहायचा. 2चा सोबती आहे 32, 2 64 आणि याचा सोबती किती येणार आहे? सर्वात मोठा अवयव 64. आणि या सर्वांची जर आपण बेरीज केली तर या सर्वांची बेरीज येते 127. करून जर पाहिलं आपण एकक स्थानी पहा, 4 2 6, 6 6 12, 12 6 20, 20 4 24, 25 26 आणि 1 27. एकक स्थानी 7 आलं. एकक स्थानी 7 फक्त एकाच पर्यायामध्ये आहे त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. फक्त दशांश अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे आणि इथे वजाबाकी आहे त्यामुळे ही बेरीज आधी करून घेऊया आपण. यासाठी आपण इथे उभी मांडणी करू. 6.082 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 7.82 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 806 608.2 यांची जर आपण आधी बेरीज केली इथे 0 दिलं तरी चालते. इथे 2, 8 2 10 0, हातचाला 1, 8 2 10 11 1, हातचाला 1, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 6 12 13 14 1 15, 15 5, हातचाला 1, 6 1 7 आणि हे 6 म्हणजे यांची बेरीज येईल 675.102 आणि त्यामधून 0.6082 आपल्याला वजा करायचे आहे. हे जर आपण वजा केलं मग वजाबाकी करताना सुद्धा आपण काय करू? त्याची मांडणी करून घेऊया. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेऊया. 675.102 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 0.6082 इथे 0 देऊया. इथे 0 मधून 2 जात नाही, मग 10 मधून 2 गेले 8 राहिले. इथं हातचा दिल्यामुळे इथे 1 उरला, म्हणजे 1 मधून 8 जात नाही, मग इथचा हातचा इथं दिला. 11 मधून 8 गेले, 3 बाकी राहिले. इथं 0 राहिला होता, इथे 10 झाले होते. 10तला 1 इथे दिला म्हणजे इथे 9 राहिले. 9तून 0 गेला, 9 राहिले. इथे 0 आहे त्यामुळे इथला हातचा इथे दिला आपण, म्हणजे इथे 10 झाले. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह दिलं. 4तून 7 7 आणि 6 6 म्हणजे आपलं उत्तर आलं
674.4938 म्हणजेच पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 44. 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? मग 1 ते 11 मध्ये मूळ संख्या पाहिजे होत्या. 1 आणि 11 मध्ये यांच्यामध्ये म्हटलं, यांच्यामध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 1 आणि 11 मध्ये 2, 3, 5 आणि 7. 1 आणि 11च्या मध्ये म्हटलं, त्यामुळे आपल्याला 4च मूळ संख्या भेटल. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. यामध्ये 11 ही मूळ संख्या पकडायची नाही. यांच्यामध्ये म्हटलं, मध्ये म्हणजे एक प्रकारे यांच्या दरम्यानच्या विचारल्या होत्या आणि दरम्यानच्या मूळ संख्या आपल्या 4च होईल. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 45. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा होता. काय म्हणते? 0.2 आणि 0.03 चा गुणाकार तोंडी येणारा प्रश्न होता. 3 दोन्ही 6 आणि 1, 2 आणि 3 अंकानंतर दशांश चिन्ह. त्यामुळे आपलं उत्तर येणार होतं 0.006 म्हणजे पर्याय क्रमांक 1. खूप सोपं होतं. पुढला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 46. 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव आहे. आपल्याला या दोघांचा अवयव असणारा पाहिजे आणि समान पाहिजे. तर सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? तर 25. परंतु 25 या दोघांचा समान अवयव नाही. मग याचा समान अवयव कोणता आहे मोठा? तर 10. कारण 10 ने या दोन्ही संख्येला पूर्ण भाग जातो. त्यामुळे या 46 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. खूप सोपं होतं. प्रश्न क्रमांक 47. 0.238 चा अपूर्णांक फ्रॅक्शन अपूर्णांक आहे. अपूर्णांक ओळखायचा होता. याला या दशांश अपूर्णांकाला आधी काय करायचं होतं? अपूर्णांकात रूपांतरित करायचं होतं. 2 म्हणजे 0.238 याला अपूर्णांकात रूपांतर करताना किती अंकानंतर दशांश स्थळ आहेत? 3 अंकानंतर. त्यामुळे 238 छेद एकावर 3 शून्य द्यायचे होते. मग हा पहा, याच्या अर्धी करू, याला दोन्ही भाग जाते समसंख्या, याला पण दोन्ही भाग जाते. तर याला जर दोन्ही भाग दिलं तर छेदात येणार आहे 1000च्या अर्धे आहे 500 आणि याला दोन्ही भाग दिलं बे एक बे, बे एक बे, एक उरला 18 झाले, बे 9 18 म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 48. या आधीच्या प्रश्नासारखाच होता. त्याही पेक्षा खूप सोपा होता. याचे दशांश रूप ओळखायचे होते. या 1 वर किती शून्य आहे? 3 शून्य. त्यामुळे 3 दशांश स्थळ डावीकडे जाईल. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 0.999. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. पुढलं गणित पहा. प्रश्न क्रमांक 49. 49 काय म्हणते? 49 आधी अपूर्णांकाचा भागाकार, नंतर गुणाकार आणि नंतर बेरीज दिलेली आहे. मग पहिल्यांदा हा अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण काय करतो? अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक जसाच्या तसा, भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकाराचं चिन्ह, दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे उलट करतो. मग बे एक बे, बे एक बे, 3 एक 3, 3 एक 3 म्हणजे 1 गुणिले 1 याचं उत्तर येते 1. या अपूर्णांकाचं या भागाकाराचं उत्तर येते 1. मग 1 गुणिला 2 अधिक 3/2 याचं उत्तर बे एक बे म्हणजे गुणाकार येते 2. मग किती राहिलं? 2 अधिक 3/2 याची जर आपण बेरीज केली, बे दोन्ही 4, 4 आणि 3 7 म्हणजे याचं उत्तर येते 7/2 म्हणजेच पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 50 पहा. खूप सोपा आहे. आपल्याला वर्गाच्या रूपात वर्ग मीटर मध्ये दिलेले आहे. मग 100 सेंटीमीटर याला मीटर वर्ग मीटर म्हणजे मीटरचा वर्ग, सेंटीमीटरचा वर्ग आहे, याला मीटरचा वर्ग करायचं. याचा विचार न करता आधी सेमीला मीटर मध्ये करताना काय करतो आपण? सेंटीमीटरचं मीटर करताना 2 घरं डावीकडे जातो. सेंटीमीटरचं मीटर करताना, कारण आपण पाहिलं आहे ते चार्ट, मिली, सेमी, डेसी आणि मीटर. मग त्यामुळे 2 घरं इकडे, म्हणजे हे 2 घरं इकडे जातात आणि वर्ग असल्यामुळे त्याच्या दुप्पट 2चे 4 घरं म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? जे 100 आहे 1, 2, 3 आणि 4 आणि इथं 0 म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? 0.0100 म्हणजे असं आपलं उत्तर यायला पाहिजे. म्हणजेच 0.01 वर्ग मीटर आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. खूप सोपं होतं. या प्रकारच्या उदाहरणांचा सराव सुद्धा आपण घेतलेला होता. हा तर गुणाकार खूप सोपा आहे, सर्व मुलांना बरोबर आलाच असेल. 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 गुणाकार करताना दशांश स्थळाचा विचार न करता आधी गुणाकार करायचा. तिघांचाही गुणाकार केला तर उत्तर येते 1. परंतु मग दशांश स्थळ मोजायचे 1, 2, 3, 3 अंकानंतर दशांश स्थळ 1, 2, 3 इथे दशांश स्थळ दिलं आणि इथे 0 म्हणजे आपलं उत्तर किती येणार? आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. काय म्हणते प्रश्न क्रमांक पहा.
एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं. नफा किती मिळायचा आहे त्याला? 40 रुपये. तर विक्री किंमत किती? तर खूप सोपं होतं. खरेदी किंमत आहे 200, 40 रुपये नफा घेऊन विकलं, त्यामुळे नफा 40 म्हणजे विक्री किंमत राहील 240. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 53 पाहूया. 53 आहे, एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. म्हणजे काय झालं? खरेदी किंमत किती होती दुकानदाराची? 1500 रुपये. खरेदी किंमत आहे 1500 रुपये आणि जो खर्च लागतो तो सुद्धा खरेदी किमतीमध्ये मिळवतो आपण. म्हणजेच 100 रुपये खर्च लागला आणण्यासाठी, म्हणजे खरेदी किती पडली त्याला? तर 1600 रुपये खरेदी. त्याने हे सफरचंद एकूण 2236 रुपयात विकले. म्हणजे खरेदी किंमत झाली 1600 आणि विक्री किंमत झाली 2236. मग आपल्याला किती फायदा झाला? नफा मिळाला. मग नफा मिळाला, नफा बरोबर काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 2236 वजा 1600. यांची आपण वजाबाकी केली. 6 मधून 0 गेला 6 राहिले, 3तून 0 गेले 3 राहिले, 2 मधून 6 जात नाही. मग इथे इथचा हातचा इथे दिला, इथे 1 राहिला. 12 मधून 6 गेले, इथे 6 राहिले आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजे आपलं उत्तर येईल 636 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 54 पाहूया. तो पण खूप सोपा आहे. काय म्हटलं त्यांनी? एका पंचकोनाची परिमिती 80 सेमी असून एक पंचकोन आहे, तर आपण पंचकोन सुद्धा काढून घेऊ शकतो. अशा प्रकारचे गणित आले की आपल्याला आकृती काढूनच सोडवायची असतात. 1, 2. हा झाला पंचकोन. या पंचकोनाची या सर्वांची बेरीज परिमिती ती आहे 80 सेमी. आणि त्यांनी काय म्हटलं? त्याच्या 4 बाजूंची लांबीची बेरीज आहे 63 सेमी. म्हणजे ही बाजू, ही बाजू, ही आणि ही अशा 4ची बेरीज आहे 63. आणि 5व्या बाजूंची लांबी, याची लांबी विचारली आपल्याला, तर या 5 बाजूंच्या बेरजेमधून ही 4ची बेरीज आपण वजा करूया. म्हणजेच काय होईल? 80 वजा 63 यांची जर वजाबाकी केली आपण तर उत्तर येईल 17 सेंटीमीटर. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. खूप सोपं होतं. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 पहा. खूप सोपा होता हा. ही वजाबाकी करायची होती आपल्याला आणि मग ही संख्या, इथली ही संख्या आपल्याला काढायची होती. प्रश्न क्रमांक 55 सुद्धा खूप सोपा होता. ही सोडवायची होती आपल्याला वजाबाकी. यांची जर आपण वजाबाकी केली तर इथं काय 2च अंक आहे. या 2 अंकातून 94 मधून 86 जरी वजा केली तरी तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळालं असतं. या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळते, कारण या 94 मधूनच 86 वजा करायची होती. ही तर अशीची अशी राहील. मग 94 मधून 86 वजा केले तर उत्तर किती? ते 8 म्हणजे 08. या दोघांची वजाबाकी झाली. मग या दोघांच्या वजाबाकीमधून आणखी 86 वजा करायचे आहे. 58,308 यामधून आपण 86 वजा केली तर आपलं उत्तर येईल 58,222. हे आपलं उत्तर आलं 58,222. या सगळ्या इकडलं. मग इथे आहे, इथे माहित नाही म्हणजे एक्स हा बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आहे 86. तो जर इकडे घेतला आपण बरोबरच्या चिन्हाच्या इकडे, म्हणजे काय होईल? गुणाकाराचा भागाकारात जाईल. म्हणजे कसं होईल पहा? एक्स बरोबर 58,222 भागीला 86 आणि यांचा जर आपण भागाकार केला तर आपलं उत्तर येते 677. तुम्ही भागाकार करून पाहसाल म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते. म्हणजे गाडी कधी सुटली? तर गाडी सुटली सकाळी 10:45 आणि संध्याकाळी 3:30. संध्याकाळचे 3:30 म्हणजेच हे दुपारचेच 3:30 असतात. म्हणजेच 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. मग 3:30ला जयपूरला पोहोचली. मग मिनिटाचा जर विचार केला, आपण जर याची तुलना केली तर इथे काय दिसू राहिलं आपल्याला? इथे 45 मिनिटं आहे, इथं 30 मिनिटं आहे, इथं 15 मिनिटं कमी आहे. मग इथे 15 मिनिटं कमी आहे म्हणजे वजा 15. वजा 15 घ्यायचे आणि 10 पासून 3 पर्यंत मोजायचे तास. 10 नंतर 11, 12, 1, 2, 3. 3 पर्यंत होतात 5 तास. उत्तर आलं आपलं 5 तास. परंतु या 5 तासामधून 15 मिनिटं वजा करायचे. मग 5 तासामधून 15 मिनिटं वजा केली 4 तास 45 मिनिट. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. हे सुद्धा खूप सोपं होतं. प्रश्न क्रमांक 57. हा प्रश्न खूप सोपा होता. फक्त थोडा तुम्हाला कठीण जाण्यासाठी थोडी शब्दरचना त्यांनी मुद्दामून बदलली. त्यांनी काय केलं? एका डब्यात 500 अंडी होती. त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. म्हणजे या 500 पैकी किती फुटलेली निघाली पहा? 500 गुणेला 3/25 म्हणजे ते 25 भाग केले. 25 1 25
25 दोन्ही 50 हे 0 आणि 20 त्रिक 60 म्हणजे 60 अंडी फुटलेली निघाली. हे तर आपल्याला कळलं. एकूण अंड्यांपैकी आता एकूण अंडी किती होती पहा पुन्हा. एकूण अंडी होती आपल्याजवळ 500. मग एकूण अंड्यापैकी 1/5 1/5 म्हणजे 1/5 म्हणजे किती होतात पहा. 5 1 5 5 1 5 100 1 100 म्हणजे 100 अंडी. 100 अंडी काय केली पाहुण्यांसाठी राखून ठेवली. हे कोणासाठी ठेवली. हे पाहुण्यांसाठी राखून ठेवली. आता 100 गेले म्हणजे 400 राहिले. मग 400 मधून काय झालं होतं. आपले ऑलरेडी 60 अंडी फुटली होती. हे जे 400 राहिले आपले 60 अंडी फुटलेलीच आहे. त्यामुळे उरले किती 340 अंडी. आणि त्यांनी काय म्हटलं उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतात. आता 340 अंडी चांगलीच आहे आणि ती आपण वापरू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. बऱ्याच मुलांना हा प्रश्न भारी गेला पण प्रश्न खूप सोपा होता. त्यांनी काय केलं होतं 115 कुटुंबाच्या पाहणीतून म्हणजे फक्त 115 कुटुंबाचं सर्वेक्षण त्यांनी केलं होतं. प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत दाखविण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाही. मग आकृतीच्या आधारे शोधायचं आहे. मग मुले किती कुटुंबात आहे हे शोधायचं. इथे दिलं काय आपल्याला. इथे दिलं मुलांची संख्या. एक मुलगा 2 मुले 3 4 आणि इथे दिले कुटुंबाची संख्या. म्हणजे एक मुलगा असणारे कुटुंब किती आहे 20. 2 मुलं असणारे कुटुंब 30. 3 मुलं असणारे कुटुंब 35 आणि 4 मुलं असणारे कुटुंब किती आहे 5. असे कुटुंब दिलेले आहे आपण. जर आपण यांची बेरीज केली एकूण किती कुटुंबाचं सर्वेक्षण केलं 115 कुटुंबाचं सर्वेक्षण केलं. मग 115 पैकी किती कुटुंबात मुले आहे तर सर्वात पहिले पाहू आपण. एक मुलगा किती कुटुंबात आहे 20. 2 मुलं किती कुटुंबात आहे 30. 3 मुलं किती कुटुंबात आहेत 35 कुटुंबात. 4 मुलं किती कुटुंबात आहेत तर 5 कुटुंबात. या सर्वांची जर बेरीज केली आपण पहा 35 आणि 5 40 40 आणि 30 70 आणि 70 आणि 20 90 म्हणजे 90 असे कुटुंब आहे. या कुटुंबात मुले 100% आहेत. मग यांनी काय म्हटलं किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. मग 115 पैकी 90 कुटुंबात मुले आहे. मग किती कुटुंबात नाही म्हणजे 5 मधून 0 गेला 5 राहिले. इथं 11 डायरेक्ट 11 मधून 9 गेले 2 राहिले. तर 25 अशी कुटुंब आहे त्या कुटुंबात मुले नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. एका आयताच्या सर्व अंतरकोनांची बेरीज किती. आयत जर आपण काढला हे आयत आणि अंतरकोन हे आतमधले कोण सगळे आणि या आतमधले सगळे कोण तुम्हाला माहित आहेत काटकोन असतात म्हणजे 90 90 आणि या सर्वांची बेरीज येणार आहे 360. त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. आणि या पेपरमधील गणिताचा शेवटचा प्रश्न पाहूया. तो सुद्धा खूप सोपा होता. एक संपूर्ण कोन म्हणजे पूर्ण कोन आणि पूर्ण कोनाची बेरीज असते 360 अंश. काय म्हटलं त्यांनी च्या समान आहे. 360 म्हणजे एक काटकोन का नाही. एक काटकोन असते 90चा. 2 काटकोन 180चे 3 काटकोन 270 अंशाचे आणि 4 काटकोन 360 अंशाचे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. अशा प्रकारे आपण सर्व स्पष्टीकरणे पाहिलेली आहे. या जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.